हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. चला तर मग मी आज तुम्हाला आमचं गार्डन दाखवते. आज सकाळीच मी चिमण्यांसाठी थोडासा भात आणि पोळी ठेवलेली होती. तर पक्षी लगेच तिथे गोळा व्हायला पण सुरुवात झाले आणि मग मी पाण्याची बकेट घेतली, तिला स्वच्छ धुतलं आणि त्यात पाणी भरून ठेवलं. तर तोपर्यंतच एक चिमणी ओरडायला लागली, चिव 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 ती करायला लागली. तिचं बघून दुसरी आली, दुसरीनी पण तेच चालू केलं. म्हणजे पक्ष्यांचं कसं असतं ना, एखादी गोष्ट त्यांना खायला दिसली की लगेच ते गोळा होतात आणि ते ओरडून त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगतात. तसं माणसांचं नाही आहे. त्यांना जर एखादी नवीन गोष्ट जर दिसली तर ते काय करतात, ते स्वतःसाठी ठेवतात आणि मग उरलं तर दुसऱ्यांना देतात. तसं पक्ष्यांमध्ये हे बघायला नाही मिळत. आता माझं खूप दिवसांचं ऑब्झर्वेशन हे पक्ष्यांचं, म्हणजे मला खूपच नवलं वाटतं बरं का त्यांचं. हे मात्र सत्य आहे. असं सुरुवातीला मला हे झाड जे होतं, बटन गुलाब आहे हे, तर हे वाळलेलं होतं आणि आता पाऊस आला त्याच्यामुळे ते इतकं छान हिरवं हिरवं झालं आहे ना, तर मला त्याला बघून खरंच खूप आनंद झाला आणि मस्त वाढतं आहे ते झाड. आणि आमच्या गार्डनमध्ये आता सध्या इकडे पुदिना आहे. पुदिना पण खूप छान आहे, हा गच्च भरलेला आहे पुदिना आणि त्याच्यामध्ये थोडंफार दुसरं गवत पण आहे. आणि आता समोर मी थोडंसं हे बघा, इथे तुळस आहे. ही ही जी आहे तुळस आहे, ही पहिलं मोठी होती, तिला थोडंसं कट केलं, नंतर ती छोटी आहे. आणि इथे बघा, मी त्या दिवशी मिरच्या लावल्या होत्या, मिरचीचं बी टाकलं होतं, तर त्याचं छान असं असं हिरवं हिरवं छोटंसं रोपटं तयार झालं आहे. हे हरभरे आहे बघा. आणि इथे मेथी लावली होती मी आणि आहे ती मेथी पण छान आहे, तिला वाढती आहे मस्तपैकी. ही कोथिंबीर आहे, कोथिंबीरला फुलं आले आहे, आता ते धणे येतील तिला. काही कोथिंबीर मी तशीच ठेवलेली आहे फुलांची. माझ्याकडे लसणाची पात आहे, कांदाची पात आहे, बटाटे लावलेले आहेत मी. हे बघा, ही लसणाची पात आहे आणि आता ही कांद्याची पात आहे बघा. आणि पुढे मी बटाटे लावले आहे हे. तर हे बटाटे पण थोडेसे उगले, त्यांना 3-4 महिने लागतात वाटतं उगायला, असं माझ्या पप्पांनी सांगितलं होतं. आणि हे काय, लिंबाचं झाड आहे शेजारी, तर लिंब पडले आहेत बघा हे खाली. इथले लिंब खूप मोठे मोठे आहे, छोटे लिंबू पण आहे इथे, पण मोठाले मस्त दिसतात लिंबू आणि छान आहे, टेस्ट पण मस्त आहे. आणि गार्डनमधली दुसरी गोष्ट म्हणजे मला पाणी खेळायला खूप आवडतं. मी खूप पाणी मारत असते. सगळ्यात आधी मी भिंतींवर पाणी मारून घेते. मग त्यांचा इतका छान मातीचा वास येतो ना, मला खूप आवडतं. आणि बऱ्याचदा मी हे असं झाडावर पाणी मारते ना, असं लांबून झाडावर पाणी मारलं ना की पक्षी येतात बरं का. आता केअरटेकर येणार आहे 1-2 दिवसात, तर तो आल्यावर मी गार्डन साफ करण्याचा व्लॉग मी पोस्ट करेल. आणि तसं बघितलं तर इथे सिक्युरिटी भरपूर आहे. असे मोठाले गेट असतात आत, चॅनल गेट आणि स्लाईड आहे. आणि तुम्हाला गाईज हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.